सर्वात आधी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर किचन लॅबमध्ये। आज मी बनवते खूप टेस्टी आणि हेल्दी, खूप एनर्जेटिक राहू शकतो आपण यानी असा पॅनकेक बनवते। त्याच्यासाठी मी 3 अंजीर घेतले, 4 खजूर घेतले आणि 8 बदाम घेतले। आता याला रात्रभर मला भिजत ठेवायचे। जर तुम्हाला काजू टाकायचे तर 4-5 काजू पण टाका। मी रात्रभर भिजत घालते। जर तुम्हाला खूप कमी वेळ आहे तर गरम पाण्यात टाका। 4 तासात तुमचं छान होऊन जाईल। आता मी त्याला क्रश करून घेतलं प्लेन आधी। त्याच्यामध्ये आता मी गव्हाचं पीठ 1 वाटी पूर्ण टाकते। 100 ग्रॅम धरा। त्यामध्ये आता मी तांदूळाचं पीठ 2 चमचे बरोबर। आता मी दूध घेतलं, आता अर्धी वाटी घेतलं, टोटल आपल्याला 1 वाटी लागणार आहे बघा। आणि अर्धी वाटी मी किसून घेतलेला गूळ घेतलाय की कापून घेतलेला। याच्यामध्ये साखरेचा बिलकुल वापर नाही केलेला आहे। खूप हेल्दी आणि टेस्टी आहे। तुम्ही मुलांच्या टिफिनवर आरामशीर देऊ शकता। त्याच्यासाठी तुम्ही रात्रीच हे पेस्ट बनवून ठेवा। खजूर आणि अंजीर, बदाम, काजू वगैरे जे तुम्हाला ड्रायफ्रूट्स टाकायचे ते टाका। बघा आता मी छान पेस्ट करून घे। आता मी याच्यामध्ये अर्ध केळं वापरत आहे। अर्ध केळं वापरत आहे कारण त्याची तुम्हाला एक अख्खं टाकायचं टाकू शकता, दुसरं फ्रूट पण टाकू शकता, ॲपल पण टाकू शकता। आता त्याला मला 1 वाटी, छोट्या वाटीने, पूर्ण मी मोठी 1 वाटी दूध घेतलं। त्याचा उपयोग मी अशाने केला। आधी मी त्याच्यामध्ये टाकला, नंतर याच्यामध्ये। आता मी पुन्हा हे प्लेन झालेलं मिक्सरमधून काढलेलं त्याच्यामध्ये ॲड केलं। 2 चमचे तांदूळाचं पीठ त्यामध्ये ॲड झालेलं आहे। आता व्यवस्थित फेटून घेते, अगदी व्यवस्थित, कारण याचा पॅनकेक बनवायचं आहे आपल्याला। तर थोडं फेटताना जास्त वेळ फेटायचं आहे। आता मी त्याच्यासाठी 1 चमचा फक्त बटर घेतलं आहे। बटर नसेल तर तूप घ्या। आणि तूप वापरत असाल तर मग त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायची गरज नाही, कारण बटर मोस्टली गरम करायला ठेवा तर पॅनमध्ये जळून येतं, म्हणून थोडं पाणी टाकलेलं आहे। आता मी अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकलं आहे, बेकिंग सोडा टाकलं आहे, बेकिंग पावडर नाही यूज केले आहे। त्याच्यावरच मी हे मेल्टेड बटर टाकलेलं आहे। आता मी याला व्यवस्थित फेटून घेते, अगदी छान पूर्णपणे फेटते। आता व्यवस्थित फेटून झालेलं आहे। आता मी पॅन ठेवते गॅसवर। जर तुमच्याकडे नॉनस्टिक नसेल तर तवा ठेवा, तव्याला मग तूप लावा। मी थोडंसं बटर वापरलं आहे, मला बटर वापरायचं होतं म्हणून। तुम्ही तूप वापरू शकता, अदरवाईज तूप नसेल तर ऑइल पण वापरू शकता, प्रॉब्लेम नाही, चालतं। तर आता बघा मी व्यवस्थित आता हे टाकते, बॅटर त्याच्यावर टाकून राहिली आहे व्यवस्थित। आता मी त्याला फैलवून घेते आणि त्याच्यानंतर मग मी 2 मिनटं त्याला शेकायचे। 1 मिनटं एका साईडनी, 1 मिनटं दुसऱ्या साईडनी। बघा झाकून ठेवलं होतं आधी, आता बघा छान तयार झालेलं आहे, व्यवस्थित तयार झाला। असंच जवळजवळ 1 वाटीमध्ये तुमचे 4 ते 5 पॅनकेक आरामशीर निघू शकतात। मॉर्निंगमध्ये तुम्ही टिफिनवर देऊ शकता किंवा ब्रेकफास्टमध्ये यूज करू शकता। याच्यामध्ये शुगर नाही, डायबेटिक पेशंट पण खाऊ शकतं असं नाही, कारण गूळ मोस्टली चालतो आणि गूळ पण कमी क्वांटिटीमध्ये आहे, खजूर आहे तर त्याचा गोडवा त्याच्यामध्ये येतोच आहे। अंजीर, जर तुम्हाला अंजीर वापरायचे नाही तर नका वापरू। मी 3 अंजीर वापरले याच्यामध्ये। तोंडामध्ये असं क्रंची वाटतं, तर कुणाला नाही आवडेल म्हणून। बघा किती छान आहे डिश, तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी वाटली तुम्हाला। भेटूया पुन्हा। थँक्यू सो मच।